आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। सांगोला तालुक्यामध्ये तुम्ही दौरा केलेला आहे, कशा पद्धतीने अतिवृष्टी झालेली आणि कशा पद्धतीने प्रशासनाला सूचना देण्यात आलेली? नाही, आपण सांगोला तालुक्यात आज बघतोय खूप मोठा पाऊस गेल्या काही दिवसापासून पडतोय आणि हा तालुक्यापुरता मर्यादित विषय नाही राहिला। अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा पाऊस पडताना आपण सगळेजण पाहतोय। म्हणजे अनपेक्षितपणे ढगफुटीसारखा पाऊस मंडलामध्ये पडतोय आणि एवढा मोठा त्यातून शेतकरी बांधवांचं नुकसान होतं। शासकीय ह्या पूल असेल, बऱ्याच ठिकाणी काही बंधारे आहेत, या सगळ्यांचंच नुकसान झालेलं आपण सगळेजण पाहतोय। तातडीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। आमच्या सगळ्या पालकमंत्र्यांनाही सूचना आहेत की तातडीने जाऊन पाहणी करा। ज्या ज्या ठिकाणी तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण मदत करतोयच, आणि त्यासोबत ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणच्या सगळ्या शेतकरी बांधवांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। एकही पंचनामा चुकणार नाही आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्याला कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीची भूमिका घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत। आणि त्या अनुषंगानं सगळे प्रांत आहेत, तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत आणि बाकी सगळ्याच यंत्रणा आहेत, CO आहेत जिल्हा परिषद इथं, या सगळ्या व्यवस्थेला आपण तातडीनं पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अडचणी अजून आहेत की काही ठिकाणी अजून पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी पंचनामे करता येत नाहीत, ही अडचण मोठी आहे। जसं जसं पाणी कमी होईल तसं तसं पंचनामे करून घेऊन तातडीनं पंचनाम्याचे रिपोर्ट सरकारला पाठवण्याच्या सूचना आहेत आणि त्या अनुषंगानं जास्तीत जास्त मदत कशी या निमित्तानं शेतकऱ्यांना देता येईल याची व्यवस्था सरकार करेल। सांगोला तालुक्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। आव्हानी परवा मागणी केली की ओला दुष्काळ जाहीर करावा, पंचनामे सरसकट व्हावे। नाही, आता आपण बघितलं असेल की म्हणजे आता आमदार महोदय माझ्यासोबतच गाडीत आहेत, शहाजी बापू आहेत, दीपक आबा आहेत, सगळ्यांनी ची मागणी आहे आणि लोकांची जनतेची मागणी आहे की एवढा मोठा पाऊस पडला की ओल्या दुष्काळाची या ठिकाणी जाहीर करावा आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मदत व्हावी। तर त्याच्याही संदर्भात मी प्रशासनाशी आम्ही बोलतोय, सरकारही त्या संदर्भात गांभीर्याने विचार करत आहे। परंतु ओला दुष्काळ जाहीर करायला काही निकष असतात आणि शेवटी या सगळ्या निकषाची पूर्ती होते का नाही या संदर्भात अधिकाऱ्यांना तपासून घ्यायला सांगितले। परंतु एक गोष्ट नक्की आहे की प्रचंड मोठा पाऊस आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी दिसते, हे वास्तव आहे। म्हणजे शेवटी काही नियम कायदे आहेत या सगळ्यांना तपासून घ्यायला लागेल।